नमस्कार मित्रांनो. तर आपलं सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी खास 25 असे प्रश्न जे तुम्हाला हमखास आलेच पाहिजेत. तर हे प्रश्न आम्ही सांगत असताना तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि तसेच हे प्रश्न देताना तुम्ही वही पेन काढून घ्या, जे की हे प्रश्न लिहून घ्यायला सोपं होईल. तर प्रश्न पहिला बघा. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर त्याचं ऑप्शन आहे 3, म्हणजेच नंदुरबार या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते. तर प्रश्न दुसरा बघा. सातपुडा 2 भागात डॅडॅशमुळे विभागला जातो. सातपुडा 2 भागात डॅडॅशमुळे विभागला जातो. त्यातला ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे, म्हणजेच नर्मदा फट. सातपुडा 2 भागात नर्मदा फटमुळे विभागला जातो. तर हे तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा वहीमध्ये. तर प्रश्न तिसरा बघा. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही म्हटले आहे? तर प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए, बीड. बीड जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला बीड जिल्ह्याची सीमा नाही. तर प्रश्न चौथा बघा. पर्यायपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? उपनदी नाही म्हटले आहे. तर प्रश्न चौथ्याचं बघा, ऑप्शन क्रमांक 4, येरळा. काय आहे? येरळा. पर्यायपैकी येरळा कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही. तर प्रश्न पाचवा बघा. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? प्रश्न पाचव्याचं बघा. पहिला, पुणे. सोलापूर जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. तर प्रश्न सहावा बघा. ग्रामपंचायत स्थापना तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात लिहिलेले आहे? तर ग्रामपंचायत स्थापना तरतूद हे कलम 40 मध्ये लिहिलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असेल. तर प्रश्न सातवा बघा. पर्यायापैकी सर्वात दक्षिणेकडे असलेला घाट कोणता? पर्यायापैकी तर पर्याय काय आहे? आंबा घाट, फोंडा घाट, कुंभारली घाट आणि चौथा आहे आंबोली घाट. प्रश्न सातव्याचं बघा. प्रश्न सातव्याचं उत्तर आहे 4, आंबोली घाट हे पर्यायापैकी दक्षिणेकडे असलेला घाट आहे. तर प्रश्न आठवा बघा. खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी नाही. गोदावरी नदीची उपनदी नाही म्हटले आहे. तर प्रश्न आठव्याचं बघा. इंद्रायणी हा ऑप्शन क्रमांक 3 खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी नाही. प्रश्न नववा बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर पहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा आहे महात्मा गांधी, चौथा आणि लोकमान्य टिळक. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे, ऑप्शन क्रमांक 2. तर प्रश्न 10वा बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1, 11 एप्रिल 1827, ऑप्शन 2, 11 एप्रिल 1828, 3, 18 एप्रिल 1827, 4, 18 एप्रिल 1828. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पहिला म्हणजेच 11 एप्रिल 1827 मध्ये झालेला आहे. तर प्रश्न 11 बघा. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? सीमांची सुरक्षा पहिला आहे BSF, दुसरा आहे CRPF, तिसरा आहे CISF, चौथा आहे RPF. म्हणजे भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? ते म्हणजे BSF, म्हणजेच भारतीय सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. प्रश्न 11व्याचं पहिलं. त्यानंतर प्रश्न 12वा बघा. भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? प्रश्न 12व्याचं ऑप्शन क्रमांक बघा. 1 मेघालय, 2 गोवा, 3 सिक्कीम,
आणि 4 यापैकी नाही. तर भारताच्या गोवा या राज्यात समान नागरी कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 2. तर प्रश्न 13वा बघा. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? नवी दिल्ली येथील ऑप्शन क्रमांक 1 बघा, कर्तव्यपथ, 2 अटल पथ, 3 क्रांतीपथ, 4 हिंद पथ. तर 13व्याचं उत्तर आहे अटल पथ. त्यानंतर बघा प्रश्न 14वा. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती आहे? आंध्र प्रदेश याची नवी राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम, 2 हैदराबाद, 3 अमरावती आणि 4 यापैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आंध्र प्रदेशाची नवी राजधानी आहे. तर प्रश्न 15 बघा. भारतामध्ये नोटबंदी कधी झालेली आहे? भारतामध्ये नोटबंदी कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 10 नोव्हेंबर 2016, 9 नोव्हेंबर 2016, 8 नोव्हेंबर 2016 आणि हे प्रश्न ऑप्शन रिपीट आलेला आहे बघा, 10 नोव्हेंबर 2016. तर भारतामध्ये नोटबंदी हे 8 नोव्हेंबर 2016ला झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 8 नोव्हेंबर 2016. तर प्रश्न 16वा बघा. 2021मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? भारतामध्ये 2021मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे? तर बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 72, 2 74, 3 75, 4 70. तर 2021मध्ये 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 74. तर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. 1947 पासून ते 2021 पर्यंत 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. तर बघा प्रश्न 17वा. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? भारतातील सर्वात वेगवान रेल्वे ते म्हणजे ऑप्शन बघा, वंदे भारत, गीतांजली, हिमसागर आणि महाराष्ट्र एक्सप्रेस. त्यातला उत्तर आहे पहिला, वंदे भारत ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वे आहे. तर प्रश्न 18वा बघा. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? भारतातील म्हणलेलं आहे. प्रश्न 18व्याचं ऑप्शन बघा, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्यातलं उत्तर आहे केरळ. हा देशातील पहिला डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे. केरळमध्ये सर्व बँकिंगचे कामे हे डिजिटल झालेले आहेत. तर मी हे प्रश्न दिलेले आहे, तुम्ही एका वहीमध्ये लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला समोर चलून हे प्रश्न नक्की विचारले जातील प्रश्नात. त्यानंतर बघा प्रश्न 21वा. पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? पहिला आहे आनंद महिंद्रा, दुसरा आहे विजय शेखर शर्मा, तिसरा आहे कुणाल शहा आणि चौथा आहे अन्शीर ग्रोवर. तर पेटीएम या कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे आहेत. विजय शेखर शर्मा ऑप्शन क्रमांक 2 हे पेटीएमचे संस्थापक आहेत. तर प्रश्न 20वा बघा. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीचे CEO कोण आहेत? ऑप्शन क्रमांक बघा, सत्या नाडेला, 2 नारायण मूर्ती, 3 अनंत नारायण, 4 सुंदर पिचाई. तर मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत सत्या नाडेला. ऑप्शन क्रमांक 1
सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत, हे लक्षात असू द्या तुम्हाला. प्रश्न 21वा बघा, कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडलेला होता? तर कोरोना व्हायरस कोणत्या शहरामध्ये सापडलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 वुहान, 2 बीजिंग, 3 टोकियो, 4 यापैकी नाही. तर कोरोना व्हायरस हे पहिल्यांदा वुहान शहरामध्ये सापडला होता, जे की चीन देशामध्ये आहे. वुहानमध्ये पहिल्यांदा सापडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुणे शहरात सापडला आणि भारतामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्यांदा पुणे शहरामध्ये सापडलेला आहे. तर वुहान हे पहिल्यांदा व्हायरस शहरामध्ये सापडलेला वुहान आहे. तर प्रश्न 22वा बघा, भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? सर्वोच्च लष्करी पुरस्कार. प्रश्न 22चं उत्तर बघा. भारताचं सर्वोच्च हे पहिला ऑप्शन भारतरत्न, दुसरा परमवीर, तिसरा चक्रवीर आणि चौथा चक्र पद्मश्री. हे ऑप्शन जे चौथा आहे पद्मश्री टाकण्याऐवजी हे चक्र चुकीने पडलेले आहे. तर ह्याला तुम्ही नोट डाऊन करू नये, फक्त पद्मश्री हे नोट डाऊन करावे. तर भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार हे परमवीर चक्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे परमवीर चक्र पडण्याच्या ऐवजी ऑप्शन क्रमांक 4ला चक्र गेलेलं आहे, तर त्याची माफी मागतो मी. त्यानंतर बघा प्रश्न 23. प्रश्न 23, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहेत? इथं महिला विचारलेली आहे. पहिली अशोक चक्र विजेती महिला, अशोक चक्र विजेती महिला विचारलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बघा, नीरजा भानूत, दुसरा पुनीता अरोरा, तिसरा कल्पना चावला आणि चौथा बिमला देवी. ऑप्शन क्रमांक 4 मधले ऑप्शन क्रमांक किती आहे म्हणजे 1 नीरजा भानूत हे पहिली अशोक चक्र विजेती महिला आहेत. तर प्रश्न 24वा बघा, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत? सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या आहेत? सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत? मग द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. ते कोणत्या राज्यातील आहेत सांगा. पहिला आहे झारखंड, दुसरा आहे ओडिशा, तिसरा आहे आसाम आणि चौथा आहे मणिपूर. तर द्रौपदी मुर्मू ह्या ओडिशा राज्यातील आहेत. प्रश्न 25वा बघा, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 25वा बघा, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? प्रश्न 25 द्रौपदी मुर्मू हे भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? पहिला आहे 14व्या, दुसरा आहे 15व्या, तिसरा आहे 16व्या, चौथा आहे 17व्या. तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तर मित्रांनो, ह्या झालेत आपल्या 25 प्रश्न. तर तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर लाईक करा आणि नोट डाऊन नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. असेच अपडेट आपल्याला भेटतील.